आपण एका घरामध्ये राहतो आणि उद्या कोणीतरी येऊन आपल्याला सांगतंय की ह्या घरातून तुम्हाला हकललं जात आहे, तुम्ही इथून निघा, जिथे तुम्हाला आश्रय घ्यायचा तिथे तुम्ही जा. त्यानंतर जी काही आपल्या मनामध्ये संताप, चीड जी काही तयार होणार ती पॅलेस्टिनींच्या मनामध्ये तयार झाली. खोमेनींचा अमेरिकेला विरोध होता किंवा एकूणच इराणी जनतेमध्ये अमेरिकेच्या विरोधात रोष होता. याला काही कारणही आहेत आणि ती बरोबरही आहे. इस्रायलच्या निर्मितीपासूनच अरब देशांचा आणि इतर सगळ्याच देशांचा त्याला विरोध होता. पण शहा असताना इराणचे आणि इस्रायलचे संबंध होते. सौदी अरेबिया हा सुन्नीपंथीयांचा नेता आणि इराण हा शियापंथीयांचा, अशी त्याच्यामध्ये पंथातली पण फूट त्याच्यामध्ये दिसायला लागली. तुम्ही असं म्हणताय की इराणनं कतारमधल्या अमेरिकी दलावर हल्ला करू देणं याला कतारचा मुख्य पाठिंबा होता, जेणेकरून इराणला एस्केप मेकॅनिझम मिळावा. माझी एक पॅलेस्टिनियन विद्यार्थिनी होती आणि ती एकदा मला असं म्हणाली होती की आम्हाला सगळ्यांनीच वाऱ्यावर सोडलंय. त्यांना त्यांचं राष्ट्र मिळवून देण्यासाठी पुढे जे काही सगळं गुंतागुंत वाढत गेली त्याच्यातून तो प्रश्न सुटण्याऐवजी आज अतिशय चिघळून बसलेला आहे. म्हणजे त्याच्यातून काही आशादायी चित्र दिसतंय का, तर अजून म्हणजे तसं तर काही चित्र आज दिसत नाही. तो जो करार जो झाला ऑस्लोचा शांती करार आणि जे काही कॅम्प डेव्हिडचं वगैरे सगळं झालं, त्याच्यामध्ये पॅलेस्टिनियन ऑथॉरिटी मिळालं. पण त्याचं जर तुम्ही स्वरूप जर बघितलं तर ते कसं आहे, म्हणजे एखाद्या नगरपालिकेच्या कारभारासारखा त्यांना कारभार मिळाला. अरब जगात किंवा पश्चिम आशियात पुढे काय होईल याचा अंदाज कोणालाच त्यांना सुद्धा बांधता येत नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. गेला आठवडा हा जागतिक घडामोडींनी भरलेला होता. इस्रायल इराण संघर्ष, त्यात अमेरिकेनं थेट उतरणं आणि मग झालेली युद्धबंदी, या सगळ्यांची चर्चा आपण करत राहिलो, कारण त्याचा परिणाम भारतावरती सुद्धा होणार होता, आहे, येथून पुढेही आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आज आपण एका विशेष व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत. माझ्या बरोबर आहेत विशाखा पाटील मॅडम. मॅडम, स्वागत आहे थिंक बँक वरती पहिल्यांदाच. थँक्यू. त्या मूळ प्राध्यापिका आहेत. गेली 17 वर्ष त्या बहरीनमध्ये राहतात आणि याच सगळ्या मध्यपूर्व आशियातल्या घडामोडींवर त्या लिहित असतात. ओव्हरऑलच आंतरराष्ट्रीय संबंधांवरती लिहित असतात. धागे अरब जगाचे हे त्यांचं पुस्तक राजहंस प्रकाशनकडून प्रकाशित झालेलं आहे. जॉर्ज ऑरवेल नावाचं दुसरं पुस्तक आहे. कल्चर शॉक नावाचं पुस्तक आहे. सावध ऐका नावाचं पुस्तक आहे की जे पाकिस्तान चीन युतीबद्दल बोलतं. त्यामुळे तिथं राहणाऱ्या व्यक्तीकडून आणि गेले जवळपास 20 वर्ष तो सगळा भाग अभ्यासणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे की जे गेल्या काही दिवसात घडलं ते का घडलं, येथून पुढे काय घडणार आहे आणि आपण त्याच्यातून काय टेक अवे घ्यायचा. पहिला प्रश्न हाच आहे की घटना तर घडून गेल्या, युद्धही आता थांबलंय, पण मुळात हे जे जग आहे, अरब जग म्हणा, मध्य पूर्वेचं जग म्हणा, ते नक्की कसं चालतं, त्याच्यात कोणत्या निटीगिटीज आहेत की ज्याच्यामुळं परवाचा संघर्ष झाला आणि त्याचे परिणाम पुढे होत राहणार आहेत, मला समजावून सांग. हा सगळा पहिल्यांदाच असं सांगितलं पाहिजे की हा सगळा अतिशय गुंतागुंतीचा असा पट आहे आणि त्याचे धागे, म्हणजे धागे अरब जगाचे जे माझं पुस्तक आहे ते धागेच आपल्याला सगळे उलगडत बसावे लागतात. आता परवाचं जे काही सगळं झालं ते आपण त्याला पश्चिम आशियाचं सगळं राजकारण असं म्हणूया. आणि नेहमीच असं झालंय की पश्चिम आशियाच्या राजकारणामध्ये अमेरिका, म्हणजे पूर्वी ब्रिटनचा अतिशय त्याच्यामध्ये मोठा वाटा असायचा. त्याच्यानंतर जेव्हा अमेरिका वरती आलं दुसऱ्या महायुद्धानंतर, तेव्हापासून अमेरिकेचा त्याच्यामध्ये मोठा वाटा राहिलेला आहे. पश्चिम आशियाचं सगळं जर आपल्याला जग समजून घ्यायचं असेल तर त्याचा आपण दोन भाग करूया. एक आहे इराण, जो परवाच्या युद्धात समोर आला, आणि दुसरं आहे अरब जग. अच्छा. इराण हा पर्शियन देश आहे, तो अरब जगात येत नाही, तो अरब जगाच्या परिघावर वसलेला देश आहे. म्हणजे पेरिफेरी ज्याला आपण म्हणतो तसा. मध्ये खाडी जी आहे, म्हणजे आपण ज्याला अरबी आखात असं म्हणतो, मुद्दाम इथे म्हणजे काय म्हणूया आपण सिम्बॉलिक ह्या अर्थाने मी ते सगळं सांगतेय की ती जी खाडी आहे, परवा त्याची होर्मुझच्या सामुद्रधुनीची सुद्धा चर्चा झाली, तर त्या खाडीचं नाव काय याच्यावर सुद्धा त्या दोघांमध्ये वाद आहे. म्हणजे इराण त्याला पर्शियन खाडी असं म्हणतं आणि अरब जग म्हणजे आखाती देश जे आहे ते अरबी आखात
असं म्हणतं. म्हणजे पर्शियन आखात की अरबी आखात असा तो मुद्दाम हे यासाठी सांगितलं की याच्यातून त्यांच्यातला जो थोडासा ताणेबाणे आपल्याला जे दिसतात ते लक्षात यावं. तर इराण आणि अरब जग असे हे 2 भाग आहेत. आणि अरब जगाचा जर तुम्ही विस्तार बघितला तर तो फार मोठा आहे. म्हणजे मोरक्को पासून म्हणजे अटलांटिक समुद्र म्हणजे उत्तर आफ्रिकेतला जो मोरक्को, त्याच्यानंतर ट्युनिशिया, लिबिया इथपासून तो सगळा पट सुरू होतो. तो इराकपर्यंत येऊन थांबतो किंवा आखाती देशांपर्यंत येऊन थांबतो खालच्या बाजूला जर बघितलं. पुढे मी ते ओघाओघात आलं तर मग त्याचा पूर्ण आपण बघूच पट कसा आहे तो. आणि मग त्याच्या बाजूचा इराण, वरती तुर्कस्तान, हेही दोन्ही देश त्याच्यामध्ये काही ना काही आतमध्ये त्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये असते इथल्या सगळ्या समस्यांमध्ये. तर हा असा सगळा गुंतागुंतीचा पट आहे एका बाजूला. दुसरं असं की इथं भूतकाळाचा संदर्भ आल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. प्रत्येक गोष्टीत म्हणजे परवा जे काही झालं मग त्याच्यात आखाती देशांची भूमिका काय, इराणची भूमिका काय, किंवा हे असंच का घडलं, हे जर सगळं आपल्याला शोधायचं असेल तर पुन्हा आपल्याला भूतकाळाकडे जावं लागतं. कधी कधी तर तुम्हाला हजारो वर्षांचा इतिहास बघावा लागतो, कधी कधी शेकडो वर्षांचा. आणि बऱ्याचदा आपल्याला इस्रायलच्या निर्मितीपासूनचा पण म्हणजे 48 पासूनचा इतिहास बघायला लागतो. आता परवा ज्या काही सगळ्या घडामोडी झाल्या आहेत त्याचे ताणेबाणे लक्षात घ्यायचे तर आपण आधी इराणचा विचार करूया. 79 मध्ये तिथे क्रांती झाली, इस्लामिक क्रांती, हे आता आपल्याला माहिती आहे. काही अभ्यासकांच्या मते तिला इस्लामिक क्रांती म्हणायची का असा पण प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा इतिहासातच डोकावून जर बघायचं म्हटलं तर झालं असं होतं की ते तिथले जे राजे होते 2500 वर्षांपासून पर्शियन राजांचं तिथे राजेशाही तिथे होती. आणि देशामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर होता, तरुणांना नोकऱ्या नव्हत्या, विषमता होती, जमीनदार आणि हा सगळा जो राजेशाही मधला आपल्याला कारभार दिसतो तसा होता. आणि ते अमेरिका धार्जिणे होते ते राजे, ब्रिटिश धार्जिणे होते किंवा त्याच्याही आधी बघायचं आता ते फार आपल्याला मागे जावं लागेल, तेवढ्या याच्यात मी जात नाही आता. पण ते राजे देश सोडून निघाले आणि त्यांनी एका व्यक्तीकडे तो कारभार पंतप्रधान पदाचा सोपवला. पण व्यवस्था अशी नीट लावून जायची असं काही त्यांनी केलं नव्हतं. त्यांना कॅन्सरही झाला होता, ते देशातून पळालेच अक्षरशः. आणि ते निघाले आणि त्याच्या 2 दिवसातच खोमेनी, आयतुल्ला खोमेनी, जे नाव पुन्हा चर्चेत आलं होतं, त्यांचं देशामध्ये आगमन झालं. या मधल्या काळामध्ये किंवा त्याच्याही राजांनी सत्ता सोडायच्या 1 वर्षापासून असं चाललं होतं इराणमध्ये की लोकशाहीवादी ज्या छोट्या छोट्या संघटना, अर्थात अशी जेव्हा हुकुमशाही किंवा राजेशाही असते तेव्हा लोकांना बोलण्यासाठी वाव नसतो, पण लोकशाहीवादी संघटना, कम्युनिस्टांचा पक्ष तिथे होता, त्या रस्त्यावर आल्यात आणि आता लोकशाही सरकार आपण आणावं अशा पद्धतीचं. त्याच वेळेस खोमेनीही देशामध्ये परत आले आणि त्यांच्या धार्मिक संघटनेचं जाळं चांगलं म्हणजे गावागावापर्यंत होतं आणि त्यांनी ती सत्ता काबीज केली. त्यानंतर 2 घडामोडी ज्या काही घडल्या ज्याच्याने पश्चिम आशियाचं चित्र बदललं आणि आज त्याचं आपल्याला रूप असं दिसतंय. त्या 2 घटना मुद्दाम इथे सांगते. एक घटना होती की नोव्हेंबरमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये ही सगळी क्रांती ज्याला म्हणतात ती झाली आणि तोपर्यंत अमेरिकेचा दूतावास तिथे होता. पूर्वी तर अमेरिकेचे इराणशी चांगलेच संबंध होते आणि तेल वगैरे हे सगळं राजकारण त्याच्या मागे होतं. तर त्या दूतावासावरती इराणी काही विद्यार्थ्यांनी त्याला वेढा घातला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 70 अमेरिकन त्याच्यात त्यांचे डिप्लोमॅट्स वगैरे आतमध्ये अडकून पडले आणि 444 दिवस ते तिथे आतमध्येच होते. तर हा जो प्रसिद्ध आहे, ही जी घटना आहे ती, हे जेव्हा घडलं तो सगळा काळ अर्थातच इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये दरी निर्माण झाली. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न झाले. ते एकदा त्यांची अमेरिकेची मोहीम अयशस्वी ठरली, मग पुन्हा ती अमेरिकेत निवडणुका झाल्या आणि ते त्यांना सोडलं. पण याच्यातून तेव्हापासून जी फूट पडलेली आहे म्हणजे किंवा त्यांचे संबंध ताणले गेले ते तेव्हापासूनचे ते आजतागायत म्हणजे आपण आताही बघतोय की ते ताणले गेलेलेच आहेत.
खोमेनींचा अमेरिकेला विरोध होता किंवा एकूणच इराणी जनतेमध्ये अमेरिकेच्या विरोधात किंवा त्याच्याही आधी ब्रिटिशांच्या विरोधात रोष होता, याला काही कारणही आहेत आणि ती बरोबरही आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने तेलाच्या राजकारणासाठी त्यांनी तिथल्या राजकीय हे शहाचा उपयोग करून घेतला आणि लोकांना म्हणजे तेल महत्वाचं, तुमच्या देशाचं काय होतंय त्याच्याकडे लक्ष दिलं, म्हणजे ते महत्वाचं नव्हतंच त्यांच्या दृष्टीने. तर हा जो सगळा इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी मग पुढे पुढे सगळी येत गेली. त्यामुळे आज आपल्याला इराण आणि अमेरिका यांच्यामधलं वितुष्ट ते हे एक कारण आहे. इस्रायलच्या निर्मितीपासूनच अरब देशांचा आणि इतर सगळ्याच देशांचा त्याला विरोध होता. पण शहा असताना या इराणचे आणि इस्रायलचे संबंध होते. त्या दोन्ही देशांमध्ये संबंध होते. पण ही जेव्हा सत्ता उलथवली गेली शहांची आणि नवं सरकार आलं, त्यांनी इस्रायल विरोधाची भूमिका घेतली आणि तेव्हापासून मग पुढे जे 79 नंतर आपण जे बघतोय की इराणने वेगवेगळ्या आज ज्याची चर्चा होते की वेगवेगळ्या संघटनांना जे शस्त्र पुरवले ते राजकारण मग पुढे सुरू झालं. तिसरा यात भाग मला मांडायचा आहे तो म्हणजे अरब जग आणि इराण यांचे एकमेकांशी असलेले संबंध कसे आहेत. एक घटना मी ती अमेरिकन दूतावासाची सांगितली. त्याच दरम्यान घडलेली अजून दुसरी एक घटना अशी की मक्केला रमजानचे दिवस होते आणि मक्का हे जे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी काही एका व्यक्तीने तिथला माईक ताब्यात घेतला आणि त्याच्यावरून अशी घोषणा केली की ही मशीद आता म्हणजे इथे आलेले जे सगळे लोक आहेत त्यांना आम्ही सांगतोय की या मशिदीवर आता आमचा ताबा आहे आणि शिया पंथीयांमध्ये मसीहा ही येईल आणि आपली नवीन व्यवस्था तयार करेल. तर त्याने तशी घोषणा केली. अर्थात अशा एका पवित्र स्थळावरती असं काहीतरी होणं हे सौदी अरेबियासाठी फारच धक्कादायक असं होतं आणि तीही घटना फार प्रसिद्ध आहे. त्यावेळेस मग सौदी अरेबियाने इतरांच्या मदतीनेही त्या मशिदीतून त्या लोकांना काढलं किंवा जो काही त्या ठिकाणी झाला घडामोडी झाल्या. इराणचे जे खोमेनी होते त्यांचा राजेशाहीला विरोध होता. आता पुन्हा मी जसं मगाशी म्हटलं की पुन्हा आपल्याला इतिहासात जावं लागतं, तर हे शिया सुन्नीवाद हा फार पूर्वी म्हणजे 7व्या शतकापासूनचा त्याला इतिहास आहे. तो पुन्हा पुन्हा अधूनमधून उफाळून येत असतो, तसा तो आला. अलीकडच्या काळामध्ये जर आपण बातम्या बघतोय की यमेनमध्ये हुती म्हणजे बंडखोर आहेत त्यांच्याशी सौदी अरेबियाचं युद्ध चाललेलं आहे आणि हुतींना इराण मदत करतं असा आरोप केला जातो. म्हणजे हेही छुप युद्ध अशा पद्धतीने ह्या अरब जग आणि इराण यांच्यामध्ये चाललेलं असतं. तर तो जो शिया पंथ आणि सुन्नी पंथ यांच्यातला जो संघर्ष आहे ती पण एक किनार या सगळ्या इथल्या होणाऱ्या घडामोडींना आहे. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं की हा फार गुंतागुंतीचा असा पट आहे आणि आज एक घटना घडली तर त्याचा संदर्भ काय याच्यासाठी बाकीचे पण सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या घटनेचं बघायला जातो की आज काय घडतंय तोपर्यंत 2 दिवसात अशी काहीतरी मोठी घडामोड घडलेली असते की ही त्याच्या पुढे क्षुल्लक ठरावी किंवा त्याच्याकडे लक्षच जाऊ नये. तर असा सगळा हा म्हणजे मुळात मला इथे सांगायचं होतं की इराण आणि बाकी देश म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि अरब देश यांचे संबंध कसे आहेत हे पश्चिम आशियाच्या संदर्भात ते लक्षात घेणं. 3 मुद्दे दिसतात याच्यात, या गुंतागुंतीच्या 3 धागे. एक धर्म, दुसरा पंथ आणि तिसरा तेल, की ज्याच्यावरती अख्खं जग ह्या सगळ्या पश्चिम आशियाच्या प्रश्नाकडे बघतं. तिन्हीच्यात आपण डीप डाऊन जाऊ. मी सुरुवात तेलापासून करतो. तेलासाठी तो सगळा भाग महत्वाचा हे आता सगळ्या भारतीयांना माहिती आहे लहानपणापासून. पण नक्की तिथं काय आहे, नक्की कुणाकडे किती तेल आहे आणि आता जी परिस्थिती बदलली, अमेरिकेत तेल सापडलं, रशियात तेल सापडलं, तेव्हा ह्यांचं काय चालू आहे आणि मग हा जे तुम्ही म्हणालात पर्शियन आणि अरब ह्यांच्या तेलावरनं काय चालू आहे ते आम्हाला समजावं. तेल हा तर तिथला मुख्य हे आहेच. अर्थात अरब जगातल्या सगळ्याच देशांकडे तेल आहे असं नाही. आखाती देशांमध्ये तेल आहे, इराककडे तेल आहे आणि इराणकडे तेल आहे. आखाती देशांमधलं तेल म्हणजे विशेषतः सौदी अरेबिया किंवा अबुधाबी UAE मधलं, कतार यांच्याकडनं तेलाची निर्यात
अनेक देशांना होत असते, भारतालाही होते, चीनला होते, पुढे जपान, बऱ्याच देशांना होते. जरी अमेरिकेकडे स्वतःचे तेलाचे साठे सापडलेले असले तरी बाकी जगाची तेलाची तहान ह्या देशांमधून भागत असते. इराकमध्येही तेल आहे. त्याच्या म्हणजे इराकच्या पश्चिमेकडचा जर भाग तुम्ही बघितला तर मग मात्र तिथं तेलाचे साठे नाहीयेत. म्हणजे सिरिया असेल, लेबनॉन तर अतिशय वाईट परिस्थिती त्या देशाची आहे. किंवा त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही उत्तर आफ्रिकेतले लिबियामध्ये तेलाचे साठे होते, पण आता ऑलमोस्ट त्याची अवस्था फेल्ड स्टेटकडे गेलेली आहे. तर मुद्दा असा आहे की तेलाची गरज जगाला अजूनही आहे आणि तेलाची आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यासोबत एक अजून नैसर्गिक वायू हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. आपण तेल बघतो, पण नैसर्गिक वायूकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि कतार हा जो देश आहे की ज्याचं बऱ्याचदा आता नाव आपण ऐकत असतो घडामोडींमध्ये मध्यस्थ म्हणून, तर कतारकडे नैसर्गिक वायूचा सगळ्यात मोठा साठा आहे. आपणही कतारकडून नैसर्गिक वायूचा आयात करत असतो. तर जरी अमेरिकेकडे आता तेलाचे त्याचे स्वतःचे साठे म्हणजे त्याला गरज नाहीये, पण बाकी जगाला त्यांची गरज आहेच. त्यामुळे अजूनही त्या देशांची गरज जगासाठी आहे. कारण हे जग तसं ग्लोबलायझेशन आहे, जागतिकीकरण आहे. एका ठिकाणी काहीतरी घडलं तर त्याचा सगळ्यावर परिणाम होतो. किंबहुना परवा होर्मुझची सामुद्रधुनी त्यांनी बंद करायचं म्हटल्यावर सगळेच थोडेसे घाबरले होते. सगळ्याच देशांनी तसा प्रयत्न केला असता, मग विशेषतः आशियातल्या आपल्या म्हणजे भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया यांनी. नाही, सो तेलाचा जो मुद्दा याच्यात मला असं विचारायचं आहे की इराण आणि सौदी अरेबिया किंवा इराण आणि कतार यांच्यात व्यापार स्पर्धा पण आहे का, की ज्याचा परिणाम कोण कुणाच्या बाजूने अलाइन होतो त्याच्यावर? हो, त्याच्यातही आहे. किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं 4-5 वर्षापूर्वी कतार आणि इराण हे एका बाजूला झाले होते आणि आखाती देश, उरलेले जे आखाती देश आहे ते कतारच्या विरोधात गेले होते. ते प्रकरण फारच तापलं होतं त्यावेळेस आखातातलं. याला कारण असं की कतार, इराण आणि मग पुढे रशिया असा तो गॅस पाईपलाईनच्या प्रोजेक्टची त्यावेळेस चर्चा चालली होती. आणि मी मगाशी म्हटलं तसं बाकी आखाती देशांची इराणशी स्पर्धा असल्यामुळे, अर्थात आता इराणवर निर्बंध लादलेले आहेत त्यामुळे त्याला फार हालचाल करता येत नाहीये, पण तरी तो स्पर्धक आहेच त्यांच्या दृष्टीने. तिथेही तेलाचे मोठे साठे आहेत. तर त्यांना ते आवडलं नव्हतं. कतारने त्याच्याशी संबंध जोडणं आणि काही काळ त्यांच्यामध्येच, म्हणजे ज्याला जीसीसी कंट्री म्हणून ओळखलं जातं, त्यांच्यामध्ये सुद्धा तणाव निर्माण झाला होता. तर ही स्पर्धा तेलासाठी आणि दुसरं मी मगाशी म्हटलं तसं नैसर्गिक वायूसाठी मोठ्या प्रमाणावर या देशांमध्ये आहे. कतार हा जो देश आहे, तुम्ही त्याच्या शेजारी देशात राहता. कतारनं आता मध्यस्थी केली आणि बहरीनला अमेरिकेच्या नौसेनेचा तळ आहे ज्याच्या जवळ तुम्ही राहता. तर कतार इतका महत्वाचा का आहे जगासाठी, अमेरिकेसाठी आणि या अरब देशांसाठी? कतारचं जर तुम्ही चित्र म्हणजे त्याचं अंतर्गत चित्र असं बघितलं तर तो अति श्रीमंत देशांमध्ये, जगातल्या आत्ताच्या जर तुम्ही सगळ्यात श्रीमंत देशांची यादी बघितली तर कतार पहिल्या स्थानावर सापडेल. म्हणजे पर कॅपिटा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, कारण त्याची लोकसंख्या अतिशय कमी आहे, प्रचंड साठे, किंवा आता जे सध्या त्यांच्याकडे काम सुरू आहे की मोठमोठ्या प्रमाणावर म्हणजे जगात सगळ्यात मोठे नैसर्गिक वायूचे साठे तिथे, आणि अजूनही ते पुढच्या काळात निघणार आहेत. म्हणून मध्यंतरी भारताने त्याच्याशी करार सुद्धा केलाय नैसर्गिक वायू मिळवण्याचा. आणि त्याची भूमिका सगळ्यांशी संबंध, म्हणजे तुम्ही जर बघाल तर फार आधीपासून की पॅलेस्टाईनच्या ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या, त्यांची सुद्धा कार्यालय तुम्हाला कतारमध्ये सापडतील. अमेरिका जर मध्यस्थी करायची असेल तर कतार हे एक ठिकाण त्याच्यासाठी ठेवत असतं. त्याने सगळ्यांशी संबंध तसे जोडून ठेवलेत. आणि असं असतं की जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्हाला खेळायचं असतं तेव्हा असा कुठला तरी एक देश लागतो, नाहीतर मग जेव्हा डिप्लोमसीची वेळ येते तेव्हा कोण मध्यस्थ म्हणून काम करणार. आणि तो अतिशय श्रीमंत असल्यामुळे त्या जोरावरती लोक त्याचं, बाकीचे देश त्याचं ऐकूनही घेतात. तर हाही त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे, त्याची अतिश्रीमंती.
पण आत्ताच्या युद्धात कतारनं नक्की काय रोल प्ले केला, मग इराणनं हल्ला केला, काय झालेलं नक्की? आत्ताच्या या युद्धामध्ये कतारचं म्हणजे अर्थात कतार मधल्यामध्ये अडकलेला असा देश होता. म्हणजे त्याचे इराणशी चांगले संबंध आहेत, अमेरिकेशी तर चांगलेच संबंध आहे. किंवा मागच्या महिन्यामध्ये ट्रम्प जेव्हा आले होते आखाती देशांना भेट देण्यासाठी, तेव्हा कतारने त्यांना विमान भेट दिल्याच्या बातम्या त्या आल्या होत्या. तर अमेरिकेशी त्याचे चांगले संबंध आहे. इस्रायलशी कतारने संबंध अजून जोडलेले नाहीयेत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेने तिथे एक हवाई त्यांचं जे तळ आहे मोठा, तो अमेरिकेचा तिथे आहे. मध्यस्थीची भूमिका कतार नेहमीच बजावत आलेलं आहे. आत्ताही ते बजावत होतं. आणि त्या दिवशी जी काही नाट्यमय घडामोड आपल्याला झालेली दिसते, की कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या एअरबेसवरती, म्हणजे तो कतारवरती झालेला हल्ला नव्हता, तो अमेरिकेच्या एअरबेसवरती झालेला हल्ला होता. आणि त्याच्यासाठी कतारनेच पुढाकार म्हणजे घेऊन की जर काही इराणला रिटॅलिएट करणं भाग होतं, त्याच्याशिवाय हे युद्ध थांबणार नव्हतं. केव्हाही जेव्हा युद्ध होत असतं दोन ह्याच्यामध्ये, तेव्हा समोरच्या पक्षालाही दाखवावं लागतं की आम्ही पण काही कमी नाही आहोत असं. तर त्या दिवशी तो हे झाला. त्याच्यानंतर सगळे खडबडून जागे झाले आणि मग अशा प्रकारचं आखाती देशांमध्ये वातावरण थोडंसं त्या रात्री तरी घबराटीचंच पसरलं होतं. एक इथे सांगायला हवं की लाखो भारतीय तिथे राहतायत, त्यामुळे त्यांच्यामध्येही थोडीशी भीतीचं वातावरण पसरलं होतं. पण नंतर 2 तासामध्ये ते इतक्या वेगाने निवळलं की जेवढ्या नाट्यमय घडामोडी झाल्यात त्या 2-3 तासात, आणि तेवढ्या 4 तासामध्ये सगळं ते अगदी पाणी स्थिर व्हावं तशा पद्धतीने ते स्थिरावलं गेलं. याचे पुढे काही काही वेगवेगळे अंदाज बांधले जातीलच की हे असं का पण घडलं. तुम्ही असं म्हणताय की इराणनं कतारमधल्या अमेरिकी दलावर हल्ला करू देणं, याला कतारचा मुख पाठिंबा होता, जेणेकरून इराणला एस्केप मेकॅनिझम मिळावा. असं अजून आपल्याला ठामपणे म्हणता येईल का, तर ते सांगता येणार नाही. म्हणजे अर्थात त्या ह्या आतल्या घडामोडी असतात की ज्या पण आत्ता तरी असं दिसतंय की इराणने बाकी कुठेही नाही पण अमेरिकेच्या याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यातून ते त्याच्यानंतरचं सगळं मग शांत झालं, युद्ध थांबलं. राईट. कतारविषयी आपण बोललो, तेलाविषयी बोललो, आता येतो धर्म. आणि म्हणून मग द्विराष्ट्राचा सिद्धांत, ज्याच्यातून इस्रायल आणि इतर सर्व देश अरब जगतातले आणि विशेषतः इराण यांच्यात काहीच चांगलं नाही, ते नक्की काय आहे? सातत्यानं इस्रायलच्या निर्मितीला जो विरोध झालेला आहे, तो कसा इव्हॉल्व्ह झाला गेल्या 75 वर्षात, काय सांगा? आता इस्रायलच्या बाबतीत बोलायचं तर आपल्याकडे जरा टोकाची मतं असतात. आपण जरा याचा थोडासा तटस्थपणे विचार करूया. मुळातच असं बघायला हवं की आपण एका घरामध्ये राहतो आणि उद्या कोणीतरी येऊन आपल्याला सांगतंय की ह्या घरातून तुम्हाला हकललं जातंय, तुम्ही इथून निघा, जिथे तुम्हाला आश्रय घ्यायचा तिथे तुम्ही जा. त्यानंतर जी काही आपल्या मनामध्ये संताप, चीड जी काही तयार होणार, ती पॅलेस्टिनींच्या मनामध्ये तयार झाली. तो काळ होता 1947-48, म्हणजे इस्रायलची त्याच्या आधीपासून ते सुरू होतं. खरं तर त्याच्या मागेही जायचं तर 1875 पासून ब्रिटनने ती योजना तयार केलेली होती. आणि तेव्हापासून त्या पद्धतीच्या सगळ्या घडामोडी, म्हणजे कसं वसवायचं ज्यूंचं राष्ट्र, यासाठी ब्रिटनचा त्याच्यात मोठा सहभाग होता. ब्रिटिश राजकारण्यांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर जे काही बाल्फोर डिक्लेरेशन म्हणून जे ओळखलं जातं, ते काढलं, त्याचा ज्यूंनी उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जे काही ज्यूंवरती युरोपात होत होतं, ते सगळं घडलं. पण मुद्दा असा आहे की हजारो वर्षांपूर्वी तुम्ही तिथे राहत होतात म्हणून आमचंच हे, असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा पॅलेस्टिनींचा विरोध असणं स्वाभाविक आहे. कोणाचाही त्याला विरोध असणं स्वाभाविक आहे. म्हणजे माझे अनेक पॅलेस्टिनी विद्यार्थी होते आणि त्यांच्याकडनं मी हे सगळं ऐकत आली आहे की त्यांच्या मनातली जी चीड आहे की आम्हाला आमची भूमी सोडून आमच्या आजोबांच्या काळात आम्हाला ती सोडावी लागली आणि आम्हाला आता कधी जॉर्डनमध्ये आश्रय घ्यावा लागतोय किंवा आणखी कुठल्या दुसऱ्या देशामध्ये. तर हे परक्या देशात जाऊन राहणं
याचा त्रास त्यांना झाला होतोय. त्यांना त्यांचं राष्ट्र मिळवून देण्यासाठी पुढे जे काही सगळं गुंतागुंत वाढत गेली, त्याच्यातून तो प्रश्न सुटण्याऐवजी आज अतिशय चिघळून बसलेला आहे. म्हणजे त्याच्यातून काही आशादायी चित्र दिसतंय का? तर अजून म्हणजे तसं तर काही चित्र आज दिसत नाही. म्हणजे 3 युद्ध अरब देशांनी केली. हाताशी काही पॅलेस्टिनींच्या फार काही लागलं असं नाही, किंवा किंबहुना असं बऱ्याचदा झालं की युद्ध झाल्यानंतर जे होतं ते पण त्यांना गमवावं लागलं. आणि शेवटी यासर अराफतांची संघटना तेव्हा जोरावर होती, पॅलेस्टिनियन लिबरेशन ऑर्गनायझेशन. त्यांनी सुरुवातीला थोडासा म्हणजे कारवायांचा मार्ग अवलंबला, पण मग नंतर त्यांनाही शांत व्हावं लागलं की हा प्रश्न असा सुटणारा नाहीये, आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि बिल क्लिंटन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी दोन्ही पक्षांना बरेच प्रयत्न करून एकत्र आणलं. अर्थात तेव्हा इस्रायलचे नेतेही जरा शहाणपण दाखवणारे होते. राबिन हे त्या काळातले नेते होते आणि यासर अराफत PLOचे होते. त्या दोघांना बिल क्लिंटन यांनी एकत्र बसवलं, बरीच चर्चा झाली आणि त्याच्यातून आत्ताचं जे पॅलेस्टिनियन ऑथॉरिटी नावाचं, म्हणजे एक वेस्ट बँकेच्या तुकड्यात, एक गाझापट्टीच्या तुकड्यात असं अस्तित्वात आलं. पण स्वतंत्र राष्ट्र त्यांना मिळालं का त्याच्यातून? तर ते मिळालं नाही. माझी एक पॅलेस्टिनियन विद्यार्थिनी होती आणि ती एकदा मला असं म्हणाली होती की आम्हाला सगळ्यांनीच वाऱ्यावर सोडलंय. हे अमेरिकेने तर मुळातपासूनच सोडलेलं होतं. आमचा शत्रू तर जो होता आहे ते तर त्याचा उल्लेख इस्रायल असाही नाही करत, झायोनिस्ट शत्रूच त्याला म्हटलं जातं. तर त्याने जेव्हा आमच्या जमिनींवर आक्रमण केलं तेव्हा जगाने कोणी दखल घेतली नाही. अरब देशही त्यांच्याकडे नियोजन नसल्यामुळे, तेवढी शस्त्रास्त्र नसल्यामुळे आणि इस्रायलच्या पाठीशी भक्कमपणे अमेरिका उभी असलेली असल्यामुळे ते जिंकणं शक्यच नव्हतं. शेवटी त्यांनीही थोडी माघारच घेतली आणि त्यांच्याकडे नेतृत्व सुद्धा तसं उरलं नाही. तो जो करार जो झाला, ऑस्लोचा शांती करार आणि जे काही कॅम्प डेव्हिडचं वगैरे सगळं झालं, त्याच्यामध्ये पॅलेस्टिनियन ऑथॉरिटी मिळालं. पण त्याचं जर तुम्ही स्वरूप जर बघितलं तर ते कसं आहे, म्हणजे एखाद्या नगरपालिकेच्या कारभारासारखा त्यांना कारभार मिळाला. म्हणजे तुम्ही शाळा, रस्ते वगैरे आतले जे आहे ते तुम्ही बघा, पण संरक्षण हा कळीचा मुद्दा आहे किंवा आर्थिक विभाग हा जो आहे हा इस्रायलच्या ताब्यात राहील. आता त्याच्यावरती पुढे जाऊन इस्रायलचं म्हणणं असं आहे की आम्ही जर त्यांना स्वातंत्र्य दिलं तर ते आजच आम्हाला त्रास देत आहेत, तर आम्ही कसं संरक्षण त्यांच्या हातामध्ये देऊ. तर हे एक आता विशियस सर्कल तयार झालंय आणि त्याच्यातून बाहेर पडणं, या चक्रातून बाहेर पडणं म्हणजे 93 मध्ये तो म्हणजे त्याच्या आई आधी बऱ्याच वाटाघाटी होऊन तो करार झाला. आत्ता इतकी वर्ष उलटली आहेत, पण पुढे गेलो का तर उलट जे काही झालं होतं त्याच्या बरेच माग आता तो प्रश्न येऊन पोचलेला आहे. आणि द्विराष्ट्र सिद्धांताच्या बाबतीत म्हणाल तर तो फक्त बोलण्याचा मुद्दा आता राहिलेला आहे. इस्रायलचं आत्ताचं जर नेतृत्व तुम्ही बघितलं तर नेतन्याहू सारखे नेते की जे अतिशय कडवे भूमिका घेणार आहेत, म्हणजे इस्रायलच्या अंतर्गत राजकारणातही तुम्ही बघा की फारच कडवेपण आलेलं आहे. ती उदार मतवादी जी भूमिका होती म्हणजे राबिन यांच्या काळातली, आणि त्याच्यातून राबिन यांची हत्याही झाली आणि पुढे ते सगळंच मग घसरत गेलं. त्यात इराणने, मी जसं मगाशी सुरुवातीला म्हटलं की इराणने त्याच्यामध्ये प्रवेश केला, वेगवेगळ्या संघटना, आणि अतिशय त्याची काय गुंतागुंतीची सगळा तो प्रश्न होऊन बसल्यामुळे आता त्याच्यातून ती जी विद्यार्थिनी म्हणते की आम्हाला सगळ्यांनीच वाऱ्यावर सोडलंय, तशीच अवस्था आता झाली. प्रश्न काय पडतो भारतीय माणसाला की कोणाची बाजू घ्यायची? इस्रायलची घ्यायची, गाझा, पॅलेस्टीन यांची घ्यायची? त्यांच्यातला नक्की कोणाला त्रास दिलाय, म्हणजे पीडित कोण आणि पीडन करणारा कोण, याच्याबद्दल मतप्रवाह येत राहतात. एक भारतीय म्हणून मानवतेच्या सामाजिक जागतिक दृष्टिकोनातनं नक्की इस्रायल पॅलेस्टीन मधली कुणाची बाजू बरोबर आहे, का बरोबर आहे, का भूमिका नसणं हीच भूमिका असेल पाहिजे? देशाची भूमिका जर हा पण मुद्दा, म्हणजे मानवतावादी या भूमिकेतून जर बघायला गेलं, देशाची भूमिका थोडं बाजूला ठेवू, पण मानवतावादी भूमिकेच्या बाबतीत बघितलं तर मी मगाशी म्हटलं की साधा विचार आहे की आपल्याला जर देशातून हाकलून लावलं आणि हे नाहीच आहे तुमचं, तुमच्या आजोबांचं तिथे घर होतं, आता तुमचं नाहीये, किंवा आजोबांनाच त्या काळात आपल्याला हाकलून लावलेलं असेल,
तर चीड येणं स्वाभाविक आहे. हो. त्यामुळे पॅलेस्टिनींची बाजू तशी बरोबर आहे. प्रश्न कुठे निर्माण झाला की तो, आणि त्याला दोन्ही पक्ष कारणीभूत आहेत, की या आणि अमेरिकाही त्याला कारणीभूत आहे, की या प्रश्नाची जी व्यवस्थित सोडवणूक व्हायला हवी होती. ठीक आहे, आता त्यांच्यामध्ये युद्ध झाली, आता मिळत नाहीये, पण आता तर वेगळं राष्ट्र म्हणून त्यांचा द्विराष्ट्र सिद्धांताच्या याच्यावर वेगळं राष्ट्र म्हणून त्यांना देऊया, त्यांच्याकडे अधिकार देऊया, पण तो जे विश्वासाचं वातावरण त्यासाठी तयार व्हावं लागतं, ते ह्या मधल्या काळात झालंच नाही. आणि त्यामुळे आपल्या पुढे हा प्रश्न पडतो. कारण आता देशाच्या भूमिकेच्या बाबतीत म्हणाल तर आपण आता इस्रायलशी संबंध वाढवलेत, आणि तिथे आपला गोंधळ होतो. देशाचे संबंध इस्रायलशी, इस्रायलकडनं आपल्याला मदत मिळतीये, त्यामुळे इस्रायलची बाजू घ्यायची की पॅलेस्टिनियनची बाजू. पण मानवतावादी भूमिका म्हटली तर मग पॅलेस्टिनियनची बाजू बरोबर आहे. पण आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुमचं हित कुठे आहे हेही बघावं लागतं. हाही त्याच्यामध्ये मुद्दा आहे. तर धर्म येतो का कुठं, की ज्यूइश, मुसलमान, इतर काही काय आहे का याच्यात? हा चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये धर्म हा मुद्दा सुरुवातीला अजिबातच नव्हता. बर. जमीन हा माझा देश हा त्याच्यामधला मुद्दा होता. मग त्या आता आश्चर्य वाटेल, पण पॅलेस्टिनियन ख्रिश्चन पण त्याच्यामध्ये होते, की ज्यांनी स्वतंत्र देशाची मागणी केली होती. यासर अराफतांची जी संघटना होती त्याच्यामध्ये पॅलेस्टिनियन ख्रिश्चन देखील काम करणारी लोक होती. कदाचित असं असू शकतं, असा माझा अंदाज आहे, की त्यांची नावं ही तशी वेगळी, जसं आपल्याला ब्रिटिश अमेरिकन लोकांची, ख्रिश्चन लोकांची नावं बघण्याची सवय आहे, तशी ती उठून दिसत नसल्यामुळे. म्हणजे उदाहरणच सांगायचं तर आता ओघाओघानं खलील जिब्रान हा मुळात ख्रिश्चन आहे, पण आपल्याला त्या नावावरून असं वाटतं की ख्रिश्चन नसावा असं. तर तसं पॅलेस्टिनियन ख्रिश्चन कमी होती, म्हणजे ते अल्पसंख्याक होते, पण होते. म्हणजे हा मुद्दा धर्म हा नव्हता, ही जमीन, आमची जमीन, आमचा देश, हा त्याच्यातला मुद्दा होता. मग पुढे धर्माचं त्याला स्वरूप आणलं गेलं, त्याला दोन्ही बाजू कारणीभूत ठरल्या. आणि मी सुरुवातीला सांगितलं की अरब जगातली जी सगळी गुंतागुंत आहे त्याचे पडसाद त्या प्रश्नामध्ये उमटायला लागले, आणि मग तो जास्तच चिघळत गेला. पण मुळातला तो प्रश्न धार्मिक अजिबातच नाहीये, तो भूमीचा प्रश्न आहे. मग इथं दोन संघर्ष एकमेकात हातात हात घालून चालताना दिसतात. एक इस्रायल आणि इराण, ज्याच्यात आपण म्हणू की धर्म, आणि इराण आणि इतर अरब देश की ज्याच्यामध्ये पंथ. तर हे एंटँगल एकमेकांशी कसे होते? इस्रायल आणि इराण हा जो आहे तो, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की इराणशी इस्रायलचे संबंध होते, आणि मग 1979ची जी क्रांती झाली त्याच्यानंतर इराणने असं हे केलं की आम्ही पॅलेस्टिनींच्या बाजूने उभे आहोत. एक यात समजून घ्यायला लागेल की शिया पंथीयांचा एक असा, त्याला शिया क्रिसेंट असं म्हटलं जातं, तो म्हणजे चंद्रकोरीच्या आकाराचा भाग, तो कुठून सुरू होतो तर इस्रायलच्या वरती असलेलं लेबनॉन, हे जे छोटासा देश आहे, म्हणजे अतिशय छोटा, आपल्या उत्तर पूर्वेच्या एखाद्या लहानशा राज्या एवढा तो देश आहे. आणि तिथे 3 पंथाची, म्हणजे 2 धर्माची पण 3 पंथाची लोक राहतात. एक आहे इस्लाम धर्मातले शिया आणि सुन्नी, आणि ख्रिश्चन. तिन्ही बऱ्यापैकी त्यांचं जर डेमोग्राफी बघितलं तर इक्वल डेमोग्राफी, आणि त्याच्यामुळे त्या देशाची वाईट अवस्था झाली आहे. पण तिथे शिया लोक आहेत. त्याच्या बाजूचा जो देश आहे तो सिरिया, आणि आतापर्यंत म्हणजे असाद घराण्याची तिथे सत्ता असेपर्यंत तो इराणच्या बाजूने होता. आता आज चित्र त्याचं बदललेलं आहे. लेबनॉन, त्याच्या बाजूचा सिरिया, त्याच्या बाजूचा जर तुम्ही देश बघितलात नकाशातला तर तो आहे इराक. आणि इराकमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन्ही पंथाचे लोक आहेत. समसमान नाही म्हणता येणार, काकणभर शिया जास्त आहेत, आणि त्याच्या खाली इराण. तर असा हा चंद्रकोरीच्या आकाराचा जो भाग आहे त्याला शिया क्रिसेंट असं म्हटलं जातं. आणि तिथे इराण मार्फत म्हणजे लेबनॉन पर्यंत शस्त्र पुरवणं वगैरे ही सगळी कामं चालत होती. हिजबुल्ला ही संघटना ही शिया पंथीयांची संघटना, जी लेबनॉनमध्ये बसून काम करत होती. गाझा पट्टी मध्ये त्या संघटनेचा संबंध होता.
हमास या संघटनेशी. आत्ता मात्र असं ह्या अलीकडच्या काळामध्ये असं म्हणजे ह्या मागच्या काही महिन्यांमध्येच आपल्याला हे बदललेलं जग असं दिसतंय की इस्रायलने हिजबुल्ला संघटनेवर जोरदार हल्ले केले आणि त्यांचं जे वरचं नेतृत्व होतं ते नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न चालवला. सिरियातली तर परिस्थिती फारच बदलली की जे शिया पंथीयांमधलं अलावीत एक पंथ आहे त्याच्यातलं जे असाद घराण्याची सत्ता होती ती पार उलटली गेली आणि आता ते सुन्नी पंथीय म्हणजे तिथे बहुसंख्याक सुन्नीच आहेत त्यांच्याकडे सत्ता आली. तर इराणचे हे जे काही त्यांचे जे काही संबंधित जे संघटना होत्या आणि देश होते ते एक एक आता निखळून पडायला सुरुवात झाली. तर हाही त्याच्यामध्ये सुन्नी शिया पंथातला असा सगळा पेच त्याच्यामध्ये आहे. एक प्रश्न असा पडतो ज्याचं मला अजून नीट उत्तर मिळालेलं नाही. इस्रायलची लोकसंख्या पुणे PCMC मिळून असेल तितकी आहे असं म्हणतात. काय असं इस्रायलकडं की इतकासा देश या सगळ्यांना जेरीला आणतो, ज्यांच्याकडे तेल आहे, ज्यांच्याकडं पैसे नाहीत असं नाही, सगळं आहे. काय असं? अमेरिका आहे. इस्रायलच्या मागे अमेरिका खंबीरपणे उभी आहे आणि हे आपण वेळोवेळी बघत आलेलो आहोत आतापर्यंत. म्हणजे जेव्हा इस्रायल युद्धाच्या वेळेस अचानक इजिप्त आणि जॉर्डन या देशांनी त्याच्यावरती हल्ला केला होता 73च्या युद्धामध्ये, तेव्हा अमेरिकेला त्यांनी गाऱ्हाणं घातलं आणि अमेरिका तातडीने धावून आली होती त्यांच्यासाठी. आजही तुम्ही बघितलं तर त्यांनी पुरवलंय. आणि दुसरं ज्यू लॉबी ही जगभरात अतिशय स्ट्रॉंग अशी लॉबी समजली जाते. त्याची आपल्याकडेही बऱ्याचदा चर्चा होत असते. अमेरिकेच्या राजकारणावरती मोठ्या म्हणजे प्रभाव टाकून आहे. सगळ्या जगभरातल्याच याच्यावरती बँका असोत किंवा वेगवेगळे उद्योगधंदे असोत त्याच्यावरती ह्या ज्यू लॉबीचं प्रस्थ आहे आणि त्याच्यावरती अमेरिकेचं राजकारण अवलंबून असतं. आणि तिकडनं इस्रायलला मदत मिळत असते. याचा दुसरा भाग असा आहे की तुम्ही जसं म्हणालात की अरब देशांकडे तेल आहे, पैसा आहे. मग तरी असं का होतं? पुन्हा अमेरिका कुठल्या देशाला आपल्याकडे वळवायचं त्याच्यासाठी अमेरिकेने फार आधीपासून धोरण ठरवलेलं आहे. याच्यातले बरेच देश म्हणजे आता इजिप्तचंच उदाहरण आपण घेऊया किंवा जॉर्डनचं जे इस्रायलला लागून असलेले देश आहेत. त्यांनी इस्रायलशी युद्ध केलं, 3 युद्ध केली आणि हाताशी काही लागत नाही हे कळलं. किंवा इजिप्तचा जो सिनाईचा भाग होता तो तर एका युद्धामध्ये इस्रायलने ताब्यात घेतला होता. तो परत मिळवण्यासाठी इजिप्तला माघार घ्यावी लागली, त्याच्याशी तह करावा लागला इस्रायलशी. आणि पुन्हा पैसा हा मुद्दा इथे ठरतो. म्हणजे आखाती देशांकडे पैसा आहे पण बाकी अरब देशांकडे पैसा नाहीये तेवढा. इजिप्तकडे पैसा कुठे, जॉर्डनकडे कुठे. मग अमेरिका त्यांना पैशाच्या रूपानं किंवा अजून काही मदत करतं आणि तुम्ही शांत राहा. तर इजिप्तने सुद्धा इस्रायलशी तह केला, जॉर्डनने सुद्धा इस्रायलशी तह केलाय आणि आता तिथं ते युद्ध करायला त्यांच्याशी तयार नाहीयेत. इस्रायलच्या म्हणजे जॉर्डनचं जर तुम्ही बघितलं तर निर्वासित पॅलेस्टिनियन निर्वासितांचं प्रमाण जॉर्डनच्या लोकसंख्येत जवळजवळ निम्म आहे. पण तरी जॉर्डनला इस्रायलशी तह करण्याची वेळ येऊन पोहोचली. अमेरिका या सगळ्यांना खेळवते हा याचा मूळ मतितार्थ आहे. हे गेल्या 10-15 वर्षात बदललं का? म्हणजे एक तो अरब स्प्रिंग झाला 2010-11 साली, वेगवेगळे करार झाले आणि गेल्या 15 वर्षातच अमेरिकेकडे ऑइल सापडल्याचं जगासमोर तरी आलं. गेल्या 15 वर्षात 20 वर्षात आणि जे 15-20 वर्ष तुम्ही तिकडे आहात हे डायनामिक्स बदलताना दिसले का तुम्हाला? फार नाही बदललेली. कारण इस्रायलचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेला तिथं अजूनही जरी ट्रम्प यांनी कितीही म्हटलं की आम्ही जागतिक प्रश्न म्हणजे आल्या त्यांनी जे काही जाहीर केलं की आम्ही ह्या याच्यातून बाहेर पडतोय त्या याच्यातून आणि अमेरिका फर्स्ट अशा त्यांनी घोषणा केल्या. ट्रम्प यांचा पहिल्या काळातही आणि आत्ताच्या काळातही पहिला दौरा कुठे होता? तो होता आखाती देशांमध्ये. त्याच्यावरूनच म्हणजे अमेरिका अजूनही ह्या देशाला या जगाला किती महत्व देते हे त्याच्यावरूनच लक्षात येतं. तर अमेरिकेचं स्वतःचं तेल जरी असलं तरी इस्रायलला पाठिंबा देणं त्यासाठी या सगळ्या देशांशी आपल्याला संबंध जोडून ठेवणं
हे अजूनही अमेरिकेचं धोरण तसंच आहे. हम्म. त्याच्यात फार काही बदल झालेला नाही. पण याच्यात अजून एक भाग असा दिसतो की इराण इतर अरब देश आपल्या विरुद्ध या युद्धात येऊ नयेत असा सावध होता. दुसऱ्या बाजूला तो खरंच न्यूक्लिअर पॉवर आहे का नाही हेही कळत नव्हतं. यांच्यातले हे जे डायनामिक्स आहेत, ठीक आहे अमेरिका मॅन्युप्युलेट करत असेल, पण ते बदलत राहतायत का सारखे सारखे? हो, त्यांच्यामधले ही आपण सुरुवातीला जसं बघितलं की शिया सुन्नी हा संघर्ष आहे, किंवा नैसर्गिक वायू आणि तेल याच्यातली अर्थकारणाचा जो भाग आहे तो, याच्यामुळे त्यांच्यातलेही बदल होतात. त्यांच्या संबंधांमध्येही बदल घडत असतात. कधी कधी ते एकत्र येण्याची भाषाही करतात, पण ते थोड्या काळासाठी टिकतंय. सध्याच्या घडामोडीत परत ते मागे येतं. आणि इथं एक सांगायला हवं की इराण अण्वस्त्रधारी होणं हे बाकी अरब देशांनाही मान्य नाही. म्हणजे ते फक्त इस्रायललाच विरोध असणं, तर ते दोघी शत्रूच आहे, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण बाकी अरब देशांचाही ह्या भागामध्ये कुठलाही अण्वस्त्रधारी देश होऊ नये अशीच बाकी देशांची सुद्धा भूमिका आहे. अमेरिकेने इराकवर हल्ला केला की असंच काहीतरी वेपन्स आहेत म्हणून, प्रत्यक्षात होती का नव्हती प्रश्न होता. अजूनही तो प्रश्न. अमेरिकेनं आता इराणवरच्या हल्ल्याला बळ दिलं, पण मग ह्यांच्याकडे तरी खरंच आहेत का नाही, काय म्हणजे हे याचा बिल्डअप काय आहे? परवाच्या घडामोडींच्या बाबतीत जर बघायचं तर आता हे पुढे येईल का, नक्की काय काय यातले काय कागदपत्र जे म्हटले जातात ते कधी उघड होतील का हेही आपल्याला सांगता येत नाही. पण वरवर बघितलेल्या जर घटना किंवा जे काही येत आहे त्याच्यावरून आपल्याला जर बिंदू जोडायचे म्हटलं तर असं दिसतं की एक आपण म्हणूया की NPT जो नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, याच्यावर भारताने स्वाक्षरी केलेली नाहीये. त्याला कारण असं आहे की 1968 मध्ये तो करार झाला आणि त्यात पहिले जे 5 म्हणजे त्याच्या आधी ज्यांनी अण्वस्त्र तयार केलेली आहेत, मग त्यात अमेरिका असो, चीन आहे, फ्रान्स आहे, हे देश त्या करारापासून मोकळे ठेवण्यात आले. आणि 68 नंतर जे जे करतील त्यांच्यावर मात्र आम्ही लक्ष ठेवू, त्यांच्यावर बंधनं घालू. तर भारताला ही भूमिका मान्य नाही. आणि 68 पासून आपण तसा नेहमीच भूमिका घेतलीये की या कारणासाठी हे डिस्क्रिमिनेटरी आहे असाच शब्द आपण वापरतो आणि म्हणून आम्ही त्याच्यावर सही करणार नाही. इराणच्या बाबतीत 2015 मध्ये जे काही या मुद्द्याच्या बाबतीत चर्चा चाललेल्या होत्या, म्हणजे मध्यस्थांच्याच मदतीने अमेरिका आणि इराण यांच्या बाबतीत काही करार करायचं चाललेलं होतं, सोल्युशन काढायचं. तर IAEA ही जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, ही जी वॉचडॉग एजन्सी म्हटलं जातं, जिचं व्हिएन्नात कार्यालय आहे, तिच्याकडे हे हक्क म्हणजे तिला हे काम देण्यात आलं होतं की इराणच्या अणुभट्ट्या जे काही आहे त्यांचा जो अणु कार्यक्रम जो आहे त्याची पाहणी तुम्ही करायची. 31 मेला या IAEA एजन्सीकडनं एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी इराणची भूमिका, इराणचं जे काम चाललंय त्याच्याबद्दल पाहणी करून संशयास्पद असल्याचं म्हटलं त्या रिपोर्टमध्ये, की 60% जे काही युरेनियम एनरिचमेंट आहे त्याच्यावर ते जातंय का अशी आम्हाला शंका आहे. आणि काही ट्रेसेस आम्हाला सापडले आहेत एनरिचमेंटचे, त्याचं इराणकडनं काही खुलासा नीट झालेला नाहीये असा रिपोर्ट त्यांनी 31 मेला दिला. 12 जून म्हणजे 13 जूनला मला वाटतं हे सगळं हे सुरू झाला. त्याच्या आदल्या दिवसाची गोष्ट आहे. व्हिएन्नामध्ये त्याच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये 30च्या आसपास काहीतरी ते देश आहेत, त्यात भारतही आहे. तर अमेरिकेने तिथे ठराव आणला इराणच्या विरोधामध्ये की इराण हा म्हणजे त्या IAEA एजन्सीचाच जो काही अहवाल आहे तो समोर ठेवून की इराणच्या विरोधात आता आपल्याला कारवाई करावी लागेल असा अमेरिकेने आणलेला ठराव होता. 4 दिवसांनी ओमानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये बैठक होणार होती याच मुद्द्याच्या संदर्भात. त्याच्या आधीच अमेरिकेने तो ठराव आणला. हे मी एक ते बिंदू सांगते यातले. आणि त्याला ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलं. 11 देश तटस्थ राहिले. त्याच्यामध्ये भारत एक होता आणि पाकिस्तान सुद्धा होता. म्हणजे पाकिस्तान हा इराणचा मित्र आता उभा राहिलाय, पण पाकिस्तान सुद्धा त्यावेळेस तटस्थ राहिला. आणि त्याच्या मधल्या काळामध्ये असं चर्चा आहे की ह्या ज्या 12-13 दिवसात इस्रायलचे जे नेतन्याहू आहेत
ते ट्रम्प यांना असं म्हणत होते की आता तुम्ही परत इराणशी चर्चा कराल आणि त्याच्यानंतर तो मागे येईल वगैरे. हे आता खूप झालं, आता आम्हाला ग्रीन सिग्नल द्या. आणि जरी आपल्याला ते आश्चर्यकारक म्हणजे काय कसा हा हल्ला केला वगैरे असं वाटत असलं तरी पडद्यामागे ह्या आत्ता ते बिंदू जेव्हा आपण जोडतो तेव्हा पडद्यामागे हे चाललेलं होतं. तशी तयारी किंवा त्याच्याही आधीपासून म्हणजे ती अर्थातच चाललेली असणार. पण एक निमित्त ते मिळालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळं सुरू झालं. भारतानं त्या एनपीटीवर स्वाक्षरी केलेली नाही. मग एखादा देश अण्वस्त्र संपन्न होत असेल स्वसंरक्षणार्थ तर भारताने त्याची बाजू घ्यावी की अरे आम्ही केलं तूही कर, का करू नये? हा तसा पेचाचा मुद्दा आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीतला. भारताने नेहमीच अशी भूमिका घेतली आहे की आम्ही कारण आपल्याला ते होणं भाग यासाठी होतं की चीन, मी मगाशी म्हटलं की एनपीटी करारावर स्वाक्षरी करण्याच्या आधी म्हणजे तो करार प्रत्यक्षात येण्याच्या आधी 68 मध्ये ऑलरेडी चीन अण्वस्त्रधारी देश होता आणि तो आपला शेजारी देश आहे. म्हणजे आपलं नेहमी लक्ष पाकिस्तानकडे असतं पण चीनकडेही ते लक्ष ठेवायला हवं. आणि त्या भूमिकेतून आपण शांततेसाठी याचा आम्ही स्वतःहून कोणावर आक्रमण करायला जाणार नाही, पण जर भविष्यात आमच्यावर तशी काही वेळ येऊ नये याच्यासाठी स्वसंरक्षणार्थ आम्ही ते केलेलं आहे. अशीच किंवा आपण स्वसंरक्षण हा सुद्धा शब्द किंबहुना वापरलेला नाहीये, ते शांततेसाठीच आहे. त्याला नावही आपण तसंच दिलं होतं. आता प्रश्न इथं इराणच्या बाबतीतला येतो की इराणने आपण झालोत आणि इराणने होऊ नये का? आता हा जो पेच आहे हा जरा अवघड आहे कारण इराण आपण सगळं आतापर्यंत जे बघितलंय आपली भूमिका आणि इराणची भूमिका याच्यामध्ये फरक आहे. तो इतर प्रश्नांमध्ये गुंतलेला आहे. भारत असा इतर प्रश्नांमध्ये गुंतणारा देश नाहीये की दुसऱ्यांच्या राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण काही कुठे काही करायला जातोय असं नाहीये. आपण आपल्यातच राहणारे आहोत. तर हा फरक इथे थोडा लक्षात घ्यायला हवा. एकूणातच ह्या सगळ्या युद्धात भारत तटस्थ राहिला याच्यावरून खूप चर्चा झाली. तुमच्यामध्ये तुम्ही तिथं राहताय, भारतीय आहात, काय भूमिका भारतानं घ्यायला पाहिजे होती, घेतलंय ते काय आहे आणि येथून पुढे भारतानं काय करायला पाहिजे? बघा, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कायमस्वरूपी कोणीच कुणाचा मित्र नसतो आणि कोणीच कुणाचा शत्रू नसतो. त्यावेळी आपलं हित कशात आहे ते बघावं आणि तसं त्याला प्रॅग्मॅटिक म्हणजे तो प्रॅक्टिकल अप्रोच असतो की आपलं हित कशात आहे. आता इथे जो मुद्दा आला याचं थोडंसं सविस्तर एक सांगतो की इराण, अरब देश आणि इस्रायल हे 3 आपल्यासाठी आता बिंदू म्हणजे असे आहेत हे आपण लक्षात घेऊ. इराणशी आपले संबंध पूर्वापारपासून चांगले आहेत, आपले सांस्कृतिक संबंधही चांगले आहेत. इराणशी आपण व्यापारी संबंध राखून आहोत. थोडा आकड्यात जर जायचं म्हटलं तर $1 अब्ज आपला त्यांच्याशी म्हणजे आयात निर्यात बऱ्यापैकी बॅलन्स पद्धतीची आपली त्यांच्याशी आहे. आणि एक आपण प्रयत्न करतोय अनेक वर्षांपासून आणि चाबहार बंदर जे आहे तो त्याचाच एक भाग आहे की नॉर्थ साऊथ कॉरिडॉर तयार व्हावा म्हणजे रशियापर्यंत जर पोहोचायचं. हे अर्थात चीनने जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणला त्याला काहीतरी काउंटर करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आता काढले जात आहेत. लगेचच्या नजीकच्या भविष्यात होतील का हे तर सांगता येत नाही हे. आणि अशी सगळी भूराजकीय राजकारण जेव्हा बदलत असतं तेव्हा अजूनही ते अवघड होऊन बसतं. पण असा एक प्रस्ताव तो होता की आहे म्हणजे अजूनही की इराण, त्याच्यानंतर मध्य आशियातले देश आणि रशिया असा तो कॉरिडॉर जाईल बंदरामार्फत. मग तिथून बाय रोड किंवा बाय रेल्वे असं तो वाहतुकीचं एक हे खुलं होईल. पण त्यात बऱ्याच अडचणी आहेत. त्याच्यात मध्य आशियातल्या देशांचेही एकमेकांशी असलेले संबंध हा पण जरा जसा आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात वितुष्ट आहे. तर किंवा अझरबैजान आपल्या बाजूचा नाहीये, तो नेहमी आपल्या विरोधात असतो. तर हे सगळे त्यातले ताणेबाणे आहेत. त्यामुळे ही फार लॉंग टर्मची गोष्ट आहे की ते होईल की नाही याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे. पण आपल्याला इराणशी संबंध ठेवायचे. दुसरं आहे आता हे अरब देश आणि आखाती देशांच्या बाबतीत मी अर्थात तिथं राहत असल्यामुळे मी जरा याच्या बाबतीत सविस्तरपणे सांगू शकते की पूर्वीपासून म्हणजे मी तर म्हणेन इस्लाम धर्माच्या उदयाच्या आधीपासून सुद्धा आपले अरब देशांशी म्हणजे तेव्हा देश नव्हते पण
या अरबस्थानशी. अरबस्थानशी आपले संबंध होते. अरबी व्यापारी आपल्याकडे यायचे किंवा आपलेही व्यापारी त्यांच्याकडे जायचे. तर व्यापार हा आपल्या दोघांना म्हणजे त्या जगाला आणि आपल्याला जोडणारा मोठा दुवा आहे. आजही तो तेवढाच बळकट असा दुवा आहे. म्हणजे मी मगाशी इराणचा आकडा तुम्हाला $1 अब्ज सांगितला. तुम्ही फक्त एकटा UAE त्याचा जर आकडा बघितला मागच्या वर्षाचा तर तो काहीतरी 35 अब्ज म्हणजे मी फक्त एकटा UAEची बोलतेय. अजून सौदी, कतार हे अजून बाकीचे देश बघितले तर तो आकडा मोठा असेल. तर $35 अब्ज ची आपली व्यापार फक्त UAEशी म्हणजे निर्यातीच्या बाबतीत. दुसरा यातला महत्वाचा असा मुद्दा आहे की लाखो भारतीय तिथं ह्या सगळ्या देशांमध्ये राहत आहेत. म्हणजे आणि ह्या सगळ्या भारतीयांचा तिथे काम करणारे जे भारतीय आहेत ते भारताकडे रेमिटन्स रूपाने पैसा पाठवत असतात. आणि त्याचाही जर तुम्ही आकडा बघितला म्हणजे मागच्या वर्षाचा जर रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट बघा किंवा वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट बघा तर $120 अब्ज म्हणजे भारतामध्ये जे आलेत बाहेरून, मग त्याच्यात अमेरिका असो, ब्रिटन असो, वेगवेगळ्या देशात राहणारे परदेशस्थ नागरिक, भारतीय नागरिक, ते जे आपल्या देशात पैसा पाठवतात त्याच्या निम्म्यापेक्षा थोडा कमी हा ह्या सगळ्या आखाती देशांमधून येत असतो. साधारण $50 अब्ज भारतात वर्षाला आखाती देशातून येत आहेत. जे भारतात कुठेतरी इन्व्हेस्ट होत आहेत, खर्च होत आहेत. म्हणजे आता समजा माझ्याकडे मला माहित असलेला एखादा बांधकाम मजूर असेल, तोही बिचारा त्याला जे काही पैसे मिळतात त्यातलं खाणं पिणं तिथे भागवतो आणि तो त्याची भारतात असलेलं जे कुटुंब आहे त्यांना पैसा पाठवतो, तिकडनं रेमिट करतो. तो जे करतोय तो डॉलरच्या रूपाने आणतोय. तो तिथले जे पैसे आहेत ते तो कन्वर्ट करतो, डॉलरमध्ये ते भारताकडे येतात आणि अर्थातच ते तिकडनं आलेले पैसे आहेत. बरोबर. तर हा मुद्दा यासाठी की ह्या देशांचं आपल्यासाठी काय महत्व आहे, म्हणजे आपण तेल त्यांच्याकडनं घेतो तेव्हा आपण डॉलरच्या रूपाने त्यांना पैसा देतो आणि परत तो पैसा आपल्याकडे हे जे श्रम किंवा बुद्धिमत्ता याच्या जोरावर काम करणारे आहेत ते आपल्याकडे परत आणत असतात. तिसरा अलीकडच्या काळामध्ये महत्वाचा जो त्यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या देशांकडे अमाप पैसा आहे तर आपण बघतोच आहोत. तर त्यांच्याकडे जे सॉव्हरीन वेल्थ फंड्स म्हटले जातात की त्यांना इतर ठिकाणी जाऊन त्याची गुंतवणूक करायची असते त्या फंडची, जसं आपला म्युच्युअल फंडातले हे असतात तसे. तर ते मग विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात किंवा एखाद्या देशातल्याही कंपनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर तशी इन्व्हेस्टमेंट UAE हा आपला आता मोठा पार्टनर त्याच्यामध्ये दिसतोय. गेल्या म्हणजे 2000 पासून तसे प्रयत्न सुरू आहेत, पण आता मागच्या वर्षी 2024 मध्ये UAE बरोबर आपण करारही केला आहे. आणि ह्या देशांनाही आपली गरज आहे. एक म्हणजे आपण त्यांच्याकडनं तेलाची आयात करतो हे आहेच, पण त्यांनाही आपल्याकडनं अन्नधान्य हवंय. आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे की त्या म्हणजे आता आम्ही बहारीनमध्ये राहत असताना आम्हाला माहितीये की भारतातूनच आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा होत असतो. अजूनही त्याच्यामध्ये भरपूर काही करायला आपल्याला वाव आहे. आणि इथे चीनचा मुद्दा इथे घेतला पाहिजे की चीनने ज्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने भरारी घेतली तेवढी आपण घेऊ शकलेलो नाहीये. म्हणजे तिथे बाजारपेठ निश्चितच खूप मोठी आहे ह्या जगातली, पण ती आपल्याला फार आतापर्यंत कॅप्चर करता आलेली नाहीये. त्याला अनेक आपल्यातलीच काही कारणं आहेत. आपले कायदे असतील, कररचना असेल किंवा आपला लालफितीचा कारभार आहे, किंवा मी पुढे जाऊन असंही म्हणेन की एकूणच सामान्य नागरिकांमध्येही त्याच्याबद्दल फारशी काही जागरूकता नाहीये. म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तेलाच्या बाबतीत आपल्याला कळलंय, पण त्यांची गुंतवणूक आपल्याकडे करून घेणं, त्यांना निर्यात करणं हा तर उलट जास्त फायद्याचा विषय आहे आपल्यासाठी. आणि त्याच्याबद्दल अजूनही आपल्याकडे जागरूकता आलेली नाहीये तसं वेगाने. आपण फक्त म्हणतो की चीनने प्रगती केली, पण त्यासाठी आपणही काही प्रयत्न करतो आहोत का वेगाने? तर अजूनही तसं म्हणजे करार होत आहेत, थोडे प्रयत्न चाललेत, नाही असं नाही, आशादायी चित्र आहे, पण त्याला वेग अजून यायला हवा असं वाटतं. तर ह्या 3 मुद्द्यांच्या जोरावर मी म्हणेन की आखाती देशांचं आपल्यासाठी, अरब देशांचं आपल्यासाठी महत्व आहे. आता तिसरा जो मुद्दा येतो तो इस्रायलचा येतो.
आणि तो आपल्यासाठी कायमच पेचाचा मुद्दा सुरुवातीपासून राहिलेला आहे. बरं. 91 मध्ये आपण इस्रायलशी संबंध 91 नंतर ठरवले, 93 मध्ये जोडलेत आपण. म्हणजे नरसिंह रावांच्या काळामध्ये असं आपलं धोरण, जसं आपलं सगळंच धोरण बदललं, आर्थिक धोरण बदललं, तसं इस्रायल बाबतही काय करायचं याचा विचार नरसिंहरावांनी केला. आणि अर्थातच आपली काही एक व्यक्ती अशी व्यवस्था नाहीये, त्यामुळे त्या सगळ्या फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काम करणारे डिप्लोमॅट्स वगैरे सगळ्यांशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात आला. यासर अराफतांशी कसं त्याच्या बाबतीत बोलायचं असं नरसिंहरावांना प्रश्न पडला होता. त्यांना भारतात बोलावण्यात आलं आणि त्यांना नरसिंहरावांनी विचारलं की आम्हाला इस्रायलशी संबंध जोडायचे तर चाचपणी करण्याच्या पद्धतीने. तर ते म्हणाले निश्चितच जोडा ना, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, तुम्हाला काय करायचं याच्या बाबतीत आम्ही काही ऑब्जेक्शन घेणार नाही. त्याला कारण असं आहे की त्यावेळेस तेही इस्रायल बरोबर तो करार करत होते. इजिप्त इस्रायलशी संबंध म्हणजे शांततेचा करार करत होता, जॉर्डन करत होता. त्यामुळे भारताने काही मागे राहून चालणार नाही असं. आणि इस्रायल म्हणजे इथे मुद्दाम एका पुस्तकाचा उल्लेख करेन. निकोलस बॅरल नावाचे एक लेखक आहेत, नॉर्वेच्या विद्यापीठात ते आहेत. आणि त्यांनी भारत इस्रायल संबंधांचा अतिशय बारकाईने आतापर्यंतच्या ते नॉर्वेचे आहेत आणि त्यांनी त्या संबंधाचा अतिशय बारकाईने अभ्यास केलेला आहे. उलट त्यांनी एका लेखात तर असं म्हटलंय की मला आश्चर्य वाटतं की भारतामध्ये या संबंधांच्या बाबतीत नुसतंच भारत इस्रायल असं नाही, भारत आणि अरब या संबंधांच्या बाबतीत एवढी चर्चा का होत नाही, जर त्यांचे एवढे संबंध असताना सुद्धा. म्हणजे भारत अमेरिकाच्या बाबतीत होतात, भारत ब्रिटन होतात, पण हे जग का नाही लक्षात घेतलं जात, हे आपल्याला अजूनही एका परदेशी व्यक्तीने सांगावं लागतंय. आपल्या संरक्षण साहित्याच्या बाबतीत असेल, तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल आणि अलीकडच्या युद्धामध्येही ते आपल्याला दिसलं. तर ते असे संबंध आपले इस्रायलशी आता ते वाढतायत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर हा पेच नेहमीच सगळ्या देशांपुढे असतो. उदाहरणार्थ परवाच्या भारत पाकिस्तानच्या बाबतीत हाच प्रश्न अरब देशांनाही पडला की आता कोणाची भूमिका घ्यायची, कारण भारताशी तर आपले संबंध चांगले झालेत. म्हणजे सौदी अरेबिया असो किंवा UAE असो, गेल्या 10-15 वर्षामध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले, पण पाकिस्तान त्यांचा पूर्वीपासूनचा हे आहे. तर मग ते तटस्थ भूमिका घेतली. किंवा पुढे जाऊन मी असंही सांगते, इराण इराक युद्ध झालं 1980 ते 88 या काळामध्ये. तोही एक भाग आहे की सौदी अरेबिया आणि ते कायदे वेगळे झाले, पण तो आता झाला तो विषय. तर त्या युद्धामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न पडला होता, कारण आपले दोघांशी उत्तम संबंध होते. इराणशी तर होतेच होते, इराक तर काश्मीरच्या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला पाठिंबा देणारा, तेव्हाही आपण तटस्थ भूमिका घेतली होती. रशिया युक्रेनच्या बाबतीतही हा पेच आपल्या पुढे आला होता. त्यामुळे असा जेव्हा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा काय भूमिका घ्यावी, त्याच्यात मग आपला फायदा कुठं जास्त आहे, हा प्रॅक्टिकल विचार बऱ्याचदा केला जातो आणि सगळेच देश ते करतात. म्हणजे आपणच नाही, समोर म्हणजे बाकीचे देश सुद्धा तसाच विचार करतात. शेवटचा प्रश्न, या सगळ्यातनं भीती कायम अशी वाटत राहते की तिसरं महायुद्ध होणार का? मोठे मोठे देश आहेत, अमेरिका थेट उतरली इतक्या वर्षानं, काय 3000 किलोमीटर लांब विमानं आली, बॉम्ब टाकून परत गेली. हे जे काही घडून थांबलं, तो पॉज आहे का स्टॉप आहे? आणि पुढं या सगळ्याचं काय होणार? अरब जगात किंवा पश्चिम आशियात पुढे काय होईल याचा अंदाज कोणालाच, त्यांना सुद्धा बांधता येत नाही. म्हणजे आता हा पॉज आहे असंही वाटतंय, असं म्हणणारेही अभ्यासक आहेत की मलाही तसं वाटतंय की हे थोड्या काळासाठी शमेल. आणि पुढे काय आता इराणची भूमिका असेल, किंवा अमेरिका आणि इस्रायलची भूमिका इराणच्या बाबतीत कशी असेल. आतापर्यंतचा त्यांचा जर म्हणजे अमेरिकेचा इतिहास बघितला तर लिबियातली राजवट त्यांनी अशीच उलथवून लावली. तर तसं काही ते, अर्थात इराण हा बाकी देशांसारखा नाहीये, हे इथे म्हणजे त्यांची जी ती काही राजेशाही नाहीये किंवा लष्करशाही नाहीये, एक वेगळी व्यवस्था त्यांनी तिथे उभी केलेली आहे. त्यामुळेच इस्रायलने वरच्या लोकांना मारण्याचा जो काही कार्यक्रम सुरू केला होता तो केला. तर या सगळ्याचं पुढे कुठे जाणार आहे हे कोणालाच आज सांगता येणार नाही. हे सगळेच पक्ष काय काय आता भूमिका घेतात, म्हणजे इराण कसं पुढे जातं, अणु कार्यक्रमाच्या बाबतीत त्याची काय भूमिका असेल,
त्याच्याकडे आता किती बळ उरलंय हा प्रश्न आहे. अमेरिका त्याला कसं कोंडीत पकडतंय किंवा राजवट मध्ये मध्ये तर ट्रम्प यांनी तशा प्रकारची वक्तव्यही केली होती की एक दिवस ते म्हणायचे की राजवटीच्या बाबतीत विचार करू, दुसऱ्या दिवशी म्हणायचे नाही. म्हणजे हा कुठेतरी विचार त्यांनी तिथे टाकून दिला आहे त्या देशामध्ये. तर त्याचं पुढे काय होणार हे आपल्याला कोणालाच आता सांगता येत नाही. खूप खूप आभार. ही इतकी गुंतागुंत आहे, ते उत्तर सोडा, पण ही गुंतागुंत समजून घेणं हीच गरजेचा भाग होता. आम्हाला फारसं माहीत नसतं वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन. अख्खा अरब देश, तिकडचा आशिया, पश्चिम आशिया, हे सगळं तुमच्यामुळे समजून घेता आलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.